नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड अखेर निकाल, लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण 165 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. अँड लेखी परीक्षा 16 मे 2026 रोजी घेण्यात आलेली आहे. अँड ॲन्सर की ABCD उत्तर तालिका या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती, जे की आपण अपडेट पण पाहिलेली होती. 4-5 क्वेश्चनचे आन्सर चेंज झालेले होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की उमेदवारांच्या माहितीकरता सुधारित उत्तर तालिका समिती स्थापन करून समितीच्या मान्यतेने संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. लेखी परीक्षेमध्ये किमान 40% म्हणजे 40 गुण मिळवणे आवश्यक आहे. 40%पेक्षा कमी गुण मिळवलेल्या उमेदवार यांना अपात्र समजण्यात येईल. आणि जर तरी लेखी परीक्षेत गुणांची यादी या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच राज्य राखीव पोलीस बलाच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर गुणाबाबत उमेदवार यांचे काही आक्षेप हरकती असल्यास दिनांक 20 मे 2026 रोजी 6 वाजेपर्यंत या कार्यालयाच्या ईमेल ID वर किंवा स्वतः हजर राहून आक्षेप नोंद करू शकता. अँड स्वतः जर हजर राहत असाल तर 200 रुपये तुम्हाला शुल्क लागेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मार्क पाहायला मिळतील. चेस्ट नंबर, विद्यार्थ्यांचे सीट नंबर अँड त्यांना लेखीमध्ये मिळालेले गुण आपल्याला पाहायला मिळतील. अँड विद्यार्थी काही ॲबसेंट पण दिसत आहेत. तर बघा 15, 17, 8 चेस्ट नंबर, तर यांना 82 गुण आहेत. खूपच छान यांनी गुण मिळवलेले आहेत. आता यांचं नाव काय असेल आपल्याला काय माहीत नाही आहे. तर थोडक्यात रिझल्ट पाहून घेऊत. बघा 81 मार्क आहेत. 19,026 चेस्ट नंबर. नंतर अजून खाली स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल 11,73,080 मार्क. अँड विद्यार्थी खूप ॲबसेंट पण आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यांना बघा 86 गुण मिळालेले आहेत. 33,08 चेस्ट नंबर. खूप छान यांनी गुण मिळवलेले आहेत लेखी परीक्षेमध्ये. पाहूत एकंदरीत 90+ किंवा 85+ विद्यार्थी किती आहेत काय नाही, कारण अंदाजित कट ऑफ तर आपण घेतलेला होता. कट ऑफमध्ये बसतीलच बघा. 23,97 चेस्ट नंबर, 87 मार्क. खूपच छान. नंतर 80 मार्क. देन अजून खाली आपल्याला पाहायला मिळतील, कारण ॲन्सर चेंज झाले असल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे मार्क कमी किंवा जास्त झालेले असतील, जे की काल आलेली अपडेट होती. सो बघा 81, 82, 83 लगटमध्ये मार्क आहेत. खूप छान. नंतर 84 मार्क, 13,67 चेस्ट नंबर. अँड विद्यार्थी मित्रांनो, PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंडचे पाहायला मिळेल. आणि नक्कीच व्हिडिओ आवडत असेल, माहिती परिपूर्ण मिळत असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट्स आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड. तुम्हाला तर माहीतच असेल, आपण भरती प्रक्रिया जेव्हा सुरू झालेली आहे तेव्हापासून आपण अपडेट देत आलेलो आहोत विद्यार्थ्यांसाठी. सो नक्कीच पुढील भरती येईल तेव्हा पण आपण अशीच अपडेट लवकरात लवकर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत. सो नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड नक्कीच तुम्हाला गुण किती मिळालेले आहेत लेखी प्लस मैदानी, तर ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. जे की काल अपडेट आल्यामुळे काही 5 गुण चेंज झाले असतील, म्हणजे 5 मार्काचे ए सेटमध्ये 5 प्रश्नाचे गुण चेंज झाले असतील, तर त्या अनुषंगाने काही तुमचे पण कमी जास्त झालेले असतील. सो नक्कीच कळवा. अँड एकंदरीत ही रिझल्ट PDF आहे, जी की टेलिग्रामवर शेअर केलेली आहे. पाहून घ्या तुमचा किंवा तुमच्या मित्रांचा रिझल्ट. तर हे बघा 92 मार्काचे एक विद्यार्थी आपल्याला मिळालेले आहेत. 11,068 चेस्ट नंबर. खूप लाजवाब यांनी लेखी परीक्षेमध्ये गुण मिळवलेले आहेत. जर मैदानीमध्ये 97, 95 जर गुण असतील अँड इकडे जर 92, तर आरामशीर सिलेक्शन आहे. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. बाकी अजून आपल्याला 86 मार्क पाहायला मिळतील. थोडक्यात अजून पाहूत. हे बघा 86 मार्क, 1596 चेस्ट नंबर. आणि विद्यार्थ्यांनी कारण कट ऑफ तर लागलेलाच होता, 95-97च्या आसपास कट ऑफ लागलेला होता मैदानी चाचणीचा. विद्यार्थ्यांनी खूप छान लेखी परीक्षेमध्ये गुण मिळवलेले आहेत.
जे आपल्याला समोर PDF मध्ये पाहायला मिळतील. साहजिकच आहे, कारण त्यांचा अभ्यास, सातत्य यांचं फळ नक्कीच यांना मिळालेलं आहे. अँड 2-3 दिवसानंतर तात्पुरती निवड यादी जाहीर होईल. प्रथम एकत्रित गुणांची यादी जाहीर होईल, देन नंतर तात्पुरती निवड यादी जाहीर होईल अँड वेटिंग लिस्ट. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सूचना तुम्हाला भेटतील. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अपडेटमध्ये राहत चला, जेणेकरून जे काही अपडेट असतील ते लवकरात लवकर तुम्हाला भेटतील.